सर मात्रे महाराष्ट्र राज्यातील अनुकंप तत्वावर मान्यता प्राप्त कार्यरत शिक्षकांना अनुकंप तत्वावर नोकरी देणे या शासन आदेशातील काही अटी शिथिल करण्याबाबत हा विशेष उल्लेख मी या ठिकाणी मांडत आहे। महाराष्ट्र राज्यातील सेवेत असताना दिवंगत किंवा अकाली सेवानिवृत्त झालेल्या खाजगी अनुदानित विना अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास दिनांक 31/12/2002 रोजीच्या शासन आदेशान्वये अनुकंप तत्वावरती नोकरी देण्याबाबत धोरण असणे। सदर धोरणामध्ये मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना कर्मचारी ज्या संस्थेमध्ये सेवेत होता त्याच संस्थेत किंवा शासनाने सुचवलेल्या संस्थेत रिक्त पदावर नोकरी करता नियुक्त करता येत असणे। एखादा मृत शिक्षकेतर किंवा शिक्षक कर्मचारी वारसाकडे शिक्षकाची पदवी असल्यास त्या शिक्षकाची नोकरी मिळावी याकरता सदर शासन आदेशात मृत कर्मचाऱ्याच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळावी अशी अट शिथिल करणे। दिनांक 23/9/2024च्या शासन आदेशानुसार जे शिक्षक अनुकंप तत्वावर नोकरीस लागले आहेत त्यांना शासनाने TET परीक्षा उत्तीर्ण अनिवार्य केली आहे। सदर TET CET परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची सेवा समाप्त होईल अशा प्रकारची जाचक अट टाकलेली आहे। अनुकंपधारक शिक्षकास सहानुभूतीने विचार करून अशा प्रकारची अट शिथिल करणे व यापुढे अनुकंपधारक शिक्षकास TETतून वगळावे अशी विनंती मी शासनाला या विशेष उल्लेखाद्वारे करीत आहे। सन्माननीय सदस्य उमा